ना बँड ना बाजा आणि नाही बारात, पण तरीही बुलढाण्याच्या ज्ञानेश्वर सुरेश या तरुणाच्या दोनाचे 4 हात झाले. मणी स्तेवमां लेण्यान्ध्वी द्विविधात्मकं सुवदाम गणस्वस्थित गणपती कुर्या सदा मंगलम. एकीकडे नोटाबंदीला घाबरून अनेकांनी लग्न पुढे ढकलली, पण बुलढाण्यातल्या ज्ञानेश्वर आणि वैशालीनं कॅशलेस विवाह करण्याचं ठरवलं. सगळ्या जणांनी ठरवलं की या कॅशलेस विवाह करायचा, खर्च न करता. त्याच्यामुळे आम्ही आज कॅशलेस विवाह केला. दुसऱ्यांनी विवाह करावे अशी माझी विनंती. राजू पाटील यांच्या पुढाकारातून ज्ञानेश्वरचं लग्न जमलं. मुंगसरीतल्या वैशाली गाडेकरनंही लग्नाला होकार दिला. इथून पुढं जी लग्न होतील ती रूढी परंपरेने न होता, जो रूढी परंपरेने लग्न केलं तर त्यासाठी होणारा जो खर्च आहे, मंडप आहे, बँड आहे, इतर आहे, ही सगळी जमवाजमव करत असताना मुलाच्या वडिलांना अतिशय अवघड परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यासाठी हा त्याच्यातून काढलेला चांगला उपाय आहे. गावजेवण नाही, कसलीही आतषबाजी नाही, भटजीही फुकटच आला. अक्षतांचा हाताच्या बोटांवर मोजण्या इतका खर्च वगळता, कसलाही गाजावाजा न करता कॅशलेस लग्न निर्विघ्न पार पडलं. हुंडा न देता हा अशा प्रकारचा झालेला आहे आणि अवघ्या 5 तासात हा विवाह संपन्न झालेला आहे. देश बदलतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. त्यामुळे या कॅशलेस विवाहातून देश बदलण्याची सुरुवात झाली आहे असं भविष्यात मोदींनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको. संदीप शुक्ला, ABP माझा, बुलढाणा.